अध्याय 17. श्री गणेशाय नमहा. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेणती स्वामी सुताची जननी, काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित. परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिछाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे. पहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार. सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी. दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी. मुळापासून सर्वही ऐकोनिया देव मामलेदार. हांसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर. माझे नीत दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामठी पुर्यांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीस. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी. लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता जोशी. हासू लागले समर्थासी, पाहून या स्वभक्तासी. परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास. कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना. कोणी येतांची दर्शना, त्यांची समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्यांप्रती. मनांतील खूण सांगती, ऐकोनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले आंतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी
या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताते पाहुनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काई मी अजाण लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी रहातसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाओनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार
भवोन्दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत. सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.